बारामतीत संजय राऊतांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले। भिगवण चौकामध्ये जोडेमारो आंदोलन केल्याची माहिती आहे। भाजप युवा मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्यात आले। संजय राऊतांच्या बेताल वक्तव्याचा निषेध करण्यात आला। महाराष्ट्रातील वाचाळी माननीय संजयजी राऊत साहेब वारंवार ग्रामविकास नेते जयकुमार गोरे साहेबांना खालच्या भाषेमध्ये आणि महाराष्ट्राची संस्कृती विसरून अतिशय हीन दर्जाची भाषा बोलत आहेत। म्हणून भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आज संजय राऊत यांना जोडो मारो आंदोलन करण्यात आलं होतं। वारंवार संजय राऊत स्वतःची भाषा स्वतः कुठल्या पातळीची आहेत हे दाखवण्याचा वारंवार महाराष्ट्राला प्रयत्न करतात। माननीय जयकुमार गोरे साहेब अतिशय चांगले नेते आणि अतिशय चांगले राज्यामध्ये उत्कृष्ट काम करणारे नेते आहेत, परंतु एखाद्या माणसाला डाग लावायचा, एखाद्या माणसाबद्दल वाईट बोलायचं हे आजपर्यंतचा संजय राऊतांचा इतिहास आहे। माननीय शरद पवारांची आणि माननीय उद्धव ठाकरेंची सुपारी घेऊन संजय राऊत हे असले धंदे करतात। कल्याणमधील गणेश पाटील नगरमध्ये राडा झाल्याची माहिती, किरकोळ कारणावरून वाद झाल्याची माहिती समोर येते। मारामारीचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होतोय। इसलिए कि मैं मंदिर वहाँ नहीं स्थापना करने दूंगा, जो कि मेरा जगह है। मैंने बिल्डर से लिया है। हम लोग एक फ्लोर पे 2 लोग हैं, एक है वो मौर्य गीता मौर्य, एक मैं। उसमें उसका कोई अधिकार नहीं है। नीचे का उसका है ग्राउंड में। तो महिलाओं को मारा उसने? हाँ, सब महिलाओं को। उसका पति, कितने लोग थे? वो लोग 4 लोग थे और पूरे आदमी लोग को बुला के बिलास मामा के बिल्डिंग पर डग्गर पत्थर मार रहे थे। उधर से हम लोग तो आरती कर रहे, उधर से जब लगा हमारे लोग घायल हुए तो हम चिल्लाने लगे। क्यों ऐसा कर रहे हो? शिव जी नहीं बैठाएंगे, भोले बाबा को मैं नहीं बैठाने दूंगा। अब मंदिर उठा के फेंक दिया मेरे दरवाजे पर। मंदिर हवन का फेंक दिया, सब फेंक दिया, छितरा दिया। पुलिस कंप्लेंट की? हाँ, पुलिस वाले भी कुछ नहीं सुनवाई लिए, खाली एनसी लिख के दे दिए, कुछ भी नहीं। धार्मिक विषय आहे, पण मला या विषयावर चर्चा नक्कीच करायची आहे की एक महिलेला मारहाण होते आणि पोलीस काय करतात, तरी अशी एनसी घेतात। माझा आत्ताच एसीपी साहेबांशी बोलणं झालंय। एसीपी साहेबांनी सांगितलंय जे काय योग्य कारवाई आहे हे आम्ही करू। तर पुन्हा यांना तिथे बोलवलंय। जर यांच्याप्रमाणे ज्या या ताईंचं म्हणणं आहे त्याप्रमाणे जर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही, मोरेश्वरला अटक झाली नाही, तर पुन्हा मी यांच्या सोबत डीसीपी ऑफिस समोर बसेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।